नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटरेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर केदारनाथ यात्रेनंतर आता आपण चाललो पंढरीच्या वारीक। तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत आपण जाणार आहोत आणि आता वाजलेत 8:30। तर आपण इकडून निघालो शिरगाव मधून आणि इकडून आपण जातलो लोणंदला ना, लोणंदला। तर उद्या तारीख 26। तर 26 जूनला पालखीचा प्रवास असा वाल्हे ते लोणंद। तर आपण लोणंद आणि वाल्हेच्या मध्ये पालखी अटेंड करणार आहोत आणि इथून जवळपास 250 ते 280 किलोमीटर रनिंग आहे। 7 तास दाखवता रनिंग। बघूया आरामात मस्तपैकी नाईट ड्राईव्हचं पूर्ण आपल्या एक्सपिरियन्स घ्यायचं असं। आणि आमच्यासोबत आज असत ट्रॅव्हलिंग हॅरी आणि लारा दादा। तर आपण आमचे ट्रॅव्हलिंग हॅरी आणि लारा दादा असत जे आता स्वतः कॅमेरामॅन असत। तर खूप सुंदर असा प्रवास होतो। करूळ घाटान जाऊचो आम्ही प्लॅन केलो। तर घाटाचे अपडेट पण तुमका देऊ, कसो रस्तो काय येतो। तरळे वैभववाडी गगनबावडा, त्याच्यानंतर कोल्हापूर सातारा। तर असो आपला प्रवास असतो आणि पुढे लोणंद। तर चला आमच्यासोबत पूर्ण प्रवास एन्जॉय करायो आणि काय तुमका प्रश्न असतील तर ते नक्की विचारा कमेंटमध्ये। कापीच्या देवाकडे थांबलो तर इकडे आपण आशीर्वाद घेऊन आता निघालो पुढच्या प्रवासाको। तर आपली गाडी या ठिकाणी असं लागलेली। चला पुन्हा आता इथून निघूया। आपण नांदगावच्या अलीकडे असाव। तर यो असा आमचो देवगड निपाणी हायवे आणि पाऊस लागता 4-5 दिवस पण आता नाही। बघूया, आशा करूया की पाऊस आपल्या कमी भेटान देत। घाटात सगळ्यात टेन्शन आहे। घाटात काय परिस्थिती आता बघूचा लागत। घाटात शक्यतो पाऊस गावता नाही ना हो। नाही बघूया आता ते पुढे आपण हायवे लागू, त्याच्यानंतरच कळत काय ते पुढची अपडेट। आणि तरळे वैभववाडी रस्तो कसो आता आपण बघूचा लागत। त्या रस्त्याचं काम चालू आहे। आता फोंडा घाट धुके असतात त्याच्यामुळे आम्ही स्किप मारलो। अनुस्कुरा घाट निर्मनुष्य असता म्हणून स्किप मारलो। भुईबावडा घाट पण एक चांगलो पण तो पण अरुंदच असा, त्यामुळे तिकडे जास्त वर्दळ नसता पण तो रस्तो चांगलो। तुमका तरळे टू गगनबावडा पूर्ण तुम्ही स्किप मारू शकतास, पण आपण म्हटलं रेग्युलरच्याच आपल्या रस्त्याने जाऊया। 1100चा आपण पेट्रोल टाकला, 10.43 आणि किलोमीटर असत 16,416। तर आपला CNG पण असा हाफ टँक आणि पेट्रोल पण असा हाफ टँक। ओके, कोल्हापूरच्या आसपास आपल्याला CNG मिळत तोपर्यंत आपण CNG वरच गाडी चालवणार आहोत। आणि जमल्यास मध्ये घाटात वगैरे किंवा इमर्जन्सीसाठी आपण पेट्रोल भरून ठेवला। तरळ्यामध्ये गेलो आपण। तर इकडून आता राईड घेऊन आपण जातलो वैभववाडी करूळ घाट मार्गे गगनबावडा। तर सगळ्यात महत्वाचा की ह्यो रस्तो कसो असा तो, आणि त्यात पावसाचे दिवस आहेत, खड्डे तर असतलेच। बघूया आता काय परिस्थिती असा ती। चला इकडून आपण घेऊया राईट। खड्ड्याचा रस्तो गेलो। आता आपण असं तरळे टू वैभववाडी रोडला आणि रस्तो तर पूर्ण बेकार असं पूर्ण म्हणता येणार नाही, पण खड्डे असत आणि रस्त्याचं काम चालू असं खायना जाऊचं हो। या बघा व्यवस्था बघा, अशी रस्त्याची परिस्थिती असा। आणि ज्या ठिकाणी झालो त्या ठिकाणी चांगलो ही एक लेन केल्यानी आहे ना, आता डबल लेन झाली आहे। पाठीमागे पण सेम। आता आपण नादवडेच्या पुढे असं आणि वैभववाडीच्या पाठीमागे अजून आपल्या एक रेल्वे ब्रिज आणि क्रॉस नाही झालो, पण 50-50 आहे रस्तो। म्हणजे मध्ये तर एकदम शार्प बेकार खड्डे आहेत आणि काही ठिकाणी अशी सिंगल लेन, काही ठिकाणी डबल लेन। त्यामुळे प्रवास करताना जरा थोडं विचार करून आणि रस्त्याचे महत्वाचे म्हणजे अपडेट घेऊन यावा की खायचो घाट चांगलो आणि काय होतो। आम्ही आता गगनबावडा घाटात रहदारी असतं म्हणून या घाटांत चालतो, नाहीतर आम्ही फोंडा घाट प्रेफर करतो कधी पण। वैभववाडीमध्ये इलव आणि रस्तो हा की खड्ड्यात काहीच कळत नाही, गाडी खायना काढायची ह्या काय तकडनं जाऊ काय वाटतं। राईटने जाऊ काय, तो 2 व्हीलर वाढलो तिकडनं। अरे बापरे, पूर्ण आमका ना थांबान रस्तो बघूच लागतं की बाबा काय ना जायचा। आणि त्या पाण्यामुळे तर कळत पण नाही की नक्की खड्डो किती खोल असा तो। नाहीतर आम्ही आपले
कमी खोल असतात म्हणून गाडी घालायची आणि तैसरच राहायचे डेंगावर करून वर करून. नाही तर का या ब्रिजचा काम झालं आहे सर. आता आपण येलो स्टँड कडे वैभववाडी. बघून घ्या बघून घ्यायचं कंट्रोल आकडे खड्डू होय गेली असते. गेली असती ना कडनं आकडेच उतरवतंय. स्लोप होतो पण त्याच्यामुळे कळला नाही ना काय एज होती ती रस्त्याची. हिला आम्ही रस्तो खाय ना हो नक्की. अरे लेफ्ट मार लेफ्ट अरे बाबा पण हो लेफ्टने पण वांदेच खड्डू मोठं. राईट मार राईट घेऊ अरे बाबा माझ्या परत लेफ्ट मार लेफ्ट मार नाही ना 2 खड्ड्यांच्या मधला काढतोय गाडी तो अजय देवगण दिलवाले मधून 2 टेंगा टाकू मध्येच असे बेकार खड्डे बेकार चिखल नुसतो. काय रे बाबा माझ्या वायच खय प्लेन रस्तो इलो का परत ह्या धुमच्या असाच काही ना घालू चल चापा की काटा करा. अजून कदाचित आमका 4-5 किलोमीटर असा अधिकच ना 4-5 किलोमीटर वर आपलं हे असतं घाट घाट चालू झालो त्याच्या अलीकडे 1 किलोमीटर चांगलं रस्ते. काय करायचं ते ह्या ना दिवे घाटाच्या इकडे आहे ते माहिती आहे. गाडी घासता खाली होता ना मिळणार आणि मिळाला तरी आम्हाला तो खूप अंधारच नाही. होय ना होय ना आशिष रे ते विठ्ठलाची मूर्ती आहे बघ. हो दिवे घाट सोडल्यानंतर दिवे घाट सोडला आता रस्तो जरा बरो आहे आता बोला नको. हा वाईट बरो आवाजल्यानंतर का लगेच परत धुमछान चालू होता. सिंगलच आहे भाऊ. आम्ही तिथे जातो 10 वाजलेत आणि आपण पोचलो आता गगनबावडा घाटाच्या पायथ्याशी. मग अशी बारीक पाऊस सुरू होतो आता पण असा सुरू बारीक आणि ह्यो घाट तर पूर्ण केलेलो तसा कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं असा आणि याच्यासाठी जवळपास 1 वर्ष पूर्ण घाट ह्यो बंद ठेवलेली होतो आणि या पूर्ण 1 वर्षात घाटाचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण केल्याने त्याच्यामुळे आता आपल्या एखादा प्रॉब्लेम नाही. पण पाऊस जरा फक्त आतापर्यंत विश्रांती घेतल्या ना तसंच वाईट जरा विश्रांती घेऊ होय ना. होय तशी रहदारी पण नाही तेवढी घाट आता आपल्या घेताना पण गाडी काही मिळाली जास्त. कशी असतली मागची परिस्थिती बघलं मागायची रस्त्याची हो पूर्ण बेकार परिस्थिती रस्त्याची. एवढी रहदारी दिसत नाही पण आता रात्री चालू होती बसवाले शक्यतो आहे नाच जातात. त्यांचं रूटच आहे ना त्यांचं रूटच आहे कारण आम्ही कोल्हापुरात वगैरे जाऊ तेव्हा इकडे 10-11च्या आसपास असायचे ना त्यावेळी असायची रहदारी सगळे मगाशी पण थांबलेले ना जेव बघितलंस ना जेव थांबलेले घाट तर दिसते ओकेच आहे घाट काय प्रॉब्लेम. घाट मस्त हो रिटर्निंग वॉल वगैरे पण केले बाजून. त्याच्यानंतर हे सगळे रमलर लावलेले आहेत साईन बोर्ड असत सेफ्टी रेलिंग लावलेला. आता यो किती दिवस टिकता काय माहिती. मग अशी क्रॅक केलेले होते बघितलास तुम्ही खाली एक मोठंच क्रॅक गेलेलो होतो तो कधी ना कधी एखाद्याचा मोठा खड्डू पडतो एक लेनला. आपण घाटाच्या टॉपला ऑलमोस्ट पोहोचलो आणि आता इकडे आपल्याला धोका मिळाला. खाली धोका नव्हता पण घाटात एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली की दगड वगैरे असत मध्येच पडलेले त्यामुळे जर पावसात किंवा नाईटला वगैरे प्रवास करत असाल तर जरा थोडंसं सांभाळून म्हणून आम्ही इकडच्या लेनने मोस्टली चाललो आणि सावकाशच चाललो. इकडे तर फुल धोक्याच आहो फुल धोके असा मागे काय ना धोक्यात ना ते दगड बिगड कैलेले काय कळत नाही. फोंडा घाटात तर फुल धोके असतात त्याच्यामुळे तर फोंडा घाट फुल रिस्कीच असतात. मोठा वळणकी काय आणि पाऊस होईल त्याच्यात भेंडी पाऊस येईल की जरा थोडीशी भीती वाटतात. पाऊस येलो का धोक्या कमी होता असा विषय. होय पुढे तर आमच्या गाडी चालली आता आम्ही शक्यतो बघत होतो की पुढे काहीची तरी गाडी ट्रक चालली आपलं काही धोक्या पाठोपाठ चल पाटणाच जाऊया भेटी एका ओव्हरटेक नको मला.
कारण धुक्या पण असं आणि प्लस आपल्या पाऊस पुढची पण पडतो. पाऊस पण पडतो, त्यामुळे याच्या पाठण्यात गेलेला चांगला MH10. इंदवी हे बघ, हे झोपले इकडं घाटात कशा गाडी लावली काहीतरी साईडला खाली पार्किंग आलंय, ते लावतो एकत्र असतात त्या सगळे. नाही बाबा तू चल पुढे, आमका पुढे जाऊन सांगता चला निघूया काय करणार. 10:15 वाजल्यात आणि आपण आता गगनबावड्याच्या पुढे येलो आणि घाटाच्या टॉप म्हणजे करुळ घाटाच्या टॉप पासून आपल्या पाऊस मिळायला सुरुवात झाला आणि जोरात इकडे पाऊस पडता. जेव्हा आपण करुळ घाट चढलो त्याच्यानंतर जो टॉपचं पोर्शन आहे त्या मंदिरात होता एक खिंडीतून बाहेर दिल्यानंतर तर भयंकर थैसर चिखल आणि असे चर पडलेले होते, 2-3 ट्रक बंद पडलेले होते, पण एकदम पूर्ण धोक्या पाऊस. त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढत राहिलो नाही, कारण महत्त्वाचं आपल्या करुळ घाट त्या कंडिशनमधून लगेच बाहेर पडायचा होता. इकडे आता पुढे येऊ डबल लेन रस्तो झालो हा, पुढे बघूया कशी परिस्थिती आती. आता आपण असं गगनबावडा घाटाच्या गगनबावडा ST स्टँडच्या पुढे. गगनबावडा सोडल्यापासून पाऊस नुसता कांडाप आणि त्याच्यात मेन गोंधळ ते रस्त्याचे खड्डे कळत नाही. रस्तो तसं नॉर्मली चांगलो गावलो हा होय ना हो, मध्ये मध्ये एकदम मध्ये खड्ड्याचे पाण्यातनं कळत नाही. त्याच्यामुळे आम्ही एकदम पूर्ण 30-40च्या स्पीडनेच चाललो, पण पाऊस मात्र फुल बेकार. आमका वाटलेला की घाट चढून गेल्यानंतर वरती पाऊस भेटायचो ना, आमका घाटात पाऊस मिळाला अशी अपेक्षा होती, पण झाला उलटा आमचा. बस कळेमध्ये इलव, ॲक्च्युली कळेच्या पुढे इलव, तर इकडे आता आपल्या कॉन्क्रीटचा रस्तो झालेलो दिसता. बाकी पाठीमागे तर काही ठिकाणी खड्डे होते, काही ठिकाणी चांगला रस्तो होतो, पॅचवर्क वगैरे केलेला होता, पण मध्येच अचानक एकदम खड्डे यायचे. म्हणजे गगनबावडा टू कळे, तर आता इकडून यो डबल लेन रस्तो झालेलो तर हा कॉन्क्रीटचो. तर पुढे बघूया कशी परिस्थिती आहे. कळ्याच्या पुढे इकडे काम चालू आहे. थांब बाबा थांब, डंपरवाल्या थांब, माका जाऊन दे, तुम्ही काय तर रात्रभर तुम्ही शनगारीत बसा. तर इथं जरा रस्तो खराब आणि इकडे काम पावसात पण चालू आहे, सगळं चिखल करून टाकले रस्त्याचं. आणि पाऊस आता वाईट जरा थांबला नाही तर फुल अगदी गगनबावड्यापासून कांडपावी येऊन येलो आमका. अगदी पुढचं काय कळतच नव्हतं, अशी परिस्थिती होती पूर्ण. 11:30 वाजलेत आणि आपण कोल्हापूरमध्ये इलो. CNG पंपावर जाते. आपली अर्धी टाकी होती ती एक साधारण 2 काडी रावले, तर आता इकडे जरा फुल करून घेऊया, तर नंतर पुढे काही CNG असतात काय कल्पना नाही. तर गाडी रंगली तर नाही, कारण फुल पावसातनं आपण इलो आणि सगळे मंडळी आपली उतरली हा बाहेर. थंड वाटतं ना इकडे, गार वाटतं. आपल्याकडे पाऊस पडत असताना पण गरम होत होता, आपल्यापेक्षा थंड वाटतं. हो, कोल्हापूरमध्ये इलो. जस्ट आता रंकाळा क्रॉस झाला आणि पूर्ण सुमसाम असं. आता आमका जेवण काय मिळतं आता बघूचा लागत. मग अशी पाठीमागे हॉटेल होती चालू, पण म्हटलं कोल्हापूर सिटीतच म्हटलं जाऊया. आणि पूर्ण खाली हो रस्तो, असं खाली कधी बघितलंय नाही मी. नाईटच्या वेळेत पण तसं हे असतं भरलेलो, पण आता वाजल्यात 12, त्याच्यामुळे खाली असा रस्तो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक मस्त ना. हो, मी असं नेहमी चुकतंय हो. येताना मी मॅप टाकल्याशिवाय येतच नाही, पण आता आम्ही हल्ली तो तकडतो रस्तो पकडलो, जो सर्कल कडनं सरळ येताना. ओके, भूक लागली. पुणे बेंगलोर हायवे. तर आपण फायनली हायवे गेला. वाजल्यात रात्रीचे 12:10. चला आता आहे ना नेक्स्ट डेस्टिनेशन असा सातारा, पण आधी आपल्या पोटोबा आधी पोटोबा आणि मग विठोबा. चला जेव बघूया आता हॉटेल काय मिळतं काय. किनी टोल नाक्यावर इलो आणि आपल्या गाडीचो पहिलो टोल कट होतलो हा. मी मागच्या वेळी मुंबई गोवा हायवेची व्हिडिओ बनवलेली आम्ही, तर तेव्हा थोडीशी अमाऊंट टाकून ठेवलेली, कारण मुंबईत आपल्याला जायचं होतं म्हणून. तर आता पहिल्यांदा टोल कट होणार.
गाडीचा पहिला एक्सपिरियन्स नोव्हेंबर पासून टोल कट होतो. टोल कट होतो. हो गे आधी कसे मित्रांच्या गाडी सोबत गेलो तेव्हा टोल कट झालेलो. मेसेज वगैरे येता काय काय लक्ष ठेवूया. येतो काय करतात काय माहिती. होय फास्टॅग मागच्या वेळी तो मुंबई गोवा हायवेची व्हिडिओ काढूची होती ना तेव्हा लावून म्हणजे आधी होतो गाडी एकच पण मी लावलोय नव्हतं. म्हटलं मुंबईत जाऊचा तर लावूया म्हटलं उगाच प्रॉब्लेम नको. तेव्हा काय आमचं टोल कट नाही झालं. आम्ही गेलेलो एका बदलापूर अंबरनाथ. ओके मशीनवर ह्या झाला याच्यावर झाला नाही. कॅमेरो त्यांचो या म्हणून त्यांनी ठेवलो कॅमेरो. हो होय बघा काहीतरी हॉटेल बिटेल. गाडी नाही माझ्याकडे. चहा वावतो असं चहा नाश्ता हवं सगळं. पुढे बघ पुढे पुढे बघ. पुढे एक आता हा हॉटेल कराड पुढे म्हणतो थांब पोचलो. हा बंद करू. हा बंद करा. लोणंद 2 तास 42 मिनिटं म्हणजे 3 तास. एकूण 131 किलोमीटर बाकी राहिला आणि किती राहिला लोणंद? 131 किलोमीटर आणि 3 तास रनिंग दाखवता. हां 3 तास. तर आपला जेवण इलेला असा इकडे आणि आता जेवण आपण निघतलो. आता वाजलो 1:04 झालेत आणि आपण किनी टोल नाक्याच्या पुढे थांबलो. येडे निपाणी म्हणून गावा मलकापूरच्या पाठीमागे. कोल्हापूरच्या पुढे अभिरुची हॉटेलला थांबलेलो. आता 1:30 वाजलेत आणि जेवण चांगला मिळाला. रेट थोडेसे आहेत पण ठीक आहे. एवढा लेट चालू आणि खूप लक्झरी या ठिकाणी थांबलेले. जेवणाची चव चांगली होती आणि आता ड्रायव्हर चेंज झालेत. जसे लक्झरी बसवाले कसे जेवल्यानंतर ड्रायव्हर चेंज होता तर तसे आता लारा दादा बसले ड्रायव्हिंगला आणि हॅरी असा पाठीमागे ध्यान लावून बसतो. ध्यान लावून बसता पाठीमागे आणि आपण बसतो आता बॉडीच्या सीटवर. चला पुन्हा एकदा प्रवासाक सुरुवात. रात्रीचे 2 वाजलेत आणि आपण असं कराडच्या पाठीमागे. तर इकडे ब्रिजचं काम चालू असा. आपल्या पहिलो जो रोड दाखवत होतो तर तो दाखवत होतो खारेपाटण. त्याच्यानंतर अणुस्कुरा घाट मार्गे आपल्या इकडे मलकापूरवरून या ठिकाणी आपण हायवे लागणार होतो. पण त्या ठिकाणी अणुस्कुरा घाट एकदम पूर्ण निर्मनुष्य असल्यामुळे आणि सध्या पावसाचे दिवस आणि तो रस्तो पण एकदम छोटो असा त्याच्यामुळे आपण तिकडून इलव नाही आहे ना वाटतं तो जॉईन होता इकडे पुढे आहे सर. यो काहीतरी मोठं ब्रिज दिसतं ना. तर आपण त्या आता मलकापूर रोडच्या जवळपास इलव. सर या ब्रिजचं काम अजून पण चालू असं. तो रोड मागे ठेवून इलो. आता आपण कराडला इलो. कराडला पोहोचलो आपण. ओके मग तो रोड पाठी गेलो वाटतं. मगाचपासून ते सगळे बोर्ड लावलेले होते. ह्या कराडचा ब्रिज मेन ना. मग या ब्रिजमुळे ना भरपूर ट्रॅफिक नाही तर ह्याला जाणाऱ्या लेनवर लय ट्रॅफिक व्हायचा. कारण ते सगळे आतमध्ये सिटीत जाणारे सगळे आहे सर. त्यात ट्रॅव्हल्स वगैरे पण इकडेच लागायचे. त्यामुळे खूप गोंधळ. खतरनाक ब्रिज बांधतात ना. प्लॅन मध्ये जरासो चेंज केलं. आम्ही जाणार होतो लोणंदला. तर इकडून आता साधारण माझ्या मते एक 80 किलोमीटर असतात ना. 80-90 किलोमीटर असतात. 80-90 किलोमीटर असतात. तर आपण साताऱ्यावरून साधारण 40-45 किलोमीटर आलो लोणंद आणि 1-1.25 तास रनिंग दाखवता. पण आपण प्लॅन केला की साताऱ्यातच इकडे थांबायचा आणि मग उद्या सकाळी आपण लोणंदला जाणार. कारण एकतर म्हणजे आता रात्र पण झाली वाजले 2. कारण उद्या परत वारीत आपल्या पूर्ण म्हणजे सगळी वारी अनुभवची असा. त्याच्यानंतर परत रिटर्नचा प्रवास करूचो असा. त्याच्यामुळे उगाच दगदग करून उपयोग नाही. एक 3-4 तास झोप मिळाली की उद्या जरा फ्रेश मूडने आपण वारी अनुभवू शकतो. बरोबर ना. आता आपल्याला जाऊ पैसे वाजतले 4-4:30. रूम भेटतली नाही काय नाही एवढ्या लवकर पहाटे. प्लस परत 2 तासांना आपल्याला उठाक झाला. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही साताऱ्यातच थांबतलो आणि ते उद्याचा 1-1.25 तास होतो तिकडे कव्हर करतलो. तर बघूया आता आपल्या साताऱ्यात किती वेळ लागतो तो पोहोचा का.
पाऊस तर आपल्या कोल्हापूर पासून मिळालो नाही. मध्ये आता जेवण निघाल्यावर एक थोडेसे सरी इलेले, पण इकडे बाकी पाऊस पडान गेलो. रस्तो पूर्ण ओलो असा, मध्ये पूर्ण सुकू होतं, मध्ये काय पाऊस पडलो नव्हतो. कोल्हापुरात पेट काढल्या, पेट भयंकर येपर्यंत ना गगनबावडा घाटापासून ते कळे. नंतर कोल्हापुरात व्हायच मध्ये मध्ये बारीक होतं, पण ओव्हरऑल आतापर्यंत प्रवास चांगला मस्त सुरू असा. आता ड्रायव्हर पण आपले चेंज झालेत, त्यामुळे माका पण जरा बरा वाटला. आणि हॅरी तर मागे मस्त त्याच्याच विश्वात गुंग आहे. माझ्या विश्वास मी उद्या येतो, तुमच्या विश्वास उद्या सकाळी. ओके, उद्या रंग काढतले मी स्लीपर मध्ये, स्लीपर कोच मध्ये झोपक नाही, डोळे बंद नाही करू मी. बरोबर. आणि आपले प्रोफेशनल फोटोग्राफर असं, आम्ही आपले चिंदी ब्लॉगर असं. आणि उद्या आमचे प्रॉपर फोटो येतले. हा, महत्वाची ती गोष्ट महत्वाची. आम्ही काय आपले साधारण मोबाईल मध्ये फोटो काढतो. हे बघ आहे ना रस्तो ना, हे करा ना, हे पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनाकडे मग काही इकडनं तो रस्तो तो गेलो, मागे गेलोस ना, 7 पण कळलोच ना, त्याच्यामुळे कळणार ना ते डायव्हर्जन. इथून बरोबर 7 किलोमीटर. ओके, कराडवरून बरोबर 7 किलोमीटरला राईट आहे तो. राईट. आणि तो ओळखा, आम्ही पहिले कसे ओळखू माहिती, मी गाडीवर जुनी आहे तेव्हा, म्हणजे आम्ही जेव्हा बुलेरो पिकअप घेऊन नेहमी कायम आमका ते आमचे एक DY पाटील डॉक्टर होते, रिटायर्ड आर्मीवाले. ते डॉक्टर होते आमचे, बरोडाचे होते. त्यांच्यानी माका एका कागदावर डिटेल मध्ये लिहून दिलेला होता की कसं, म्हणजे त्यांच्यानी मला सांगितलं की आंबाघाट मार्गे खाली उतर, कसं जायचं, आता टोटल किती किलोमीटरवर गेल्यानंतर राईट आहे, किती किलोमीटरवर गेल्यानंतर लेफ्ट आहे, खयच्या झेंड्याकडनं लेफ्ट करू होयो आणि खयच्या रस्त्याकडनं खाली उतरा होया, A to Z किलोमीटर पासून. सैनिक असल्यामुळे त्यांचं ते प्रॉपरली असता परफेक्ट. बरोबर. माका वेळेपासून दिलं नाही, एवढ्या वेळात तू वय पोचतल, एवढ्या वेळात तू वय पोचतल, असं पूर्ण लिहून दिलेलं नाही. आणि मी गेलं त्यांच्या ह्याच्यावरती, नकाशावरती परफेक्ट एकदम टाइम टू टाइम. आणि तसंच जाय आमका सवय झाली, आमका बोललेले की 7 माडाची झाडा गावतली लाईनीत अशी, ती मोजाची 1 2 3 4 5 7 माडाची झाडं झाली, लगेच ब्रिज खाली उतरायचा आणि ब्रिज खालसून एका जायचा. बरोबर. आता माडी झाडं तोडलेली वाटतं ना. हा, आता तोडलेली नसतं कामाच्या ह्याच्यात. मी का बघलंय ना आता काळोखात काय. उद्या बघूया आपण, उद्या येताना बघूया. सातारा 50 किलोमीटर, पुणे असा 162 किलोमीटर. तर आपल्या अजून 50 किलोमीटर जाऊचा असा. होय, 1 तास परत लागतो. तर आपण आता साताऱ्याच्या अलीकडे असाव आणि तासवडे टोल नाको ना यो. खूप या केल्यानी, चेंज केल्यानी ना. अगोदर काय एकदम डेंजरच वाटा, आता पूर्ण जरा एकदम मोकळं वाटता. चला, दुसरा टोल कट होता. मगाचा 70 रुपये टोल होतो. असं टोलचे काही बोर्ड नाही लावले. नवीन आहे, नवीन आहे, टोल कट नाही वाचलो तिथं पैसे नाही, ते ऑटोमॅटिक कट असताना काहीतरी ते वाढ कट. टोल अजून चालू आलो. हा, काय माहिती, आता मेसेज दिल्यावरच कळत. 3:15 वाजल्यात आणि आपण पोचलो साताऱ्यामध्ये. तर इकडून आता आपल्या सर्व्हिस रोडला जाऊन लोणंदच्या साईडीक जायचं असा. पण बघूया आता, आपण साताऱ्यात खाली एक्झिट घेतलो सर्व्हिस रोडला आणि मग इकडेच काहीतरी रूम बघतलो. आणि बारीक बारीक पावसाक पण सुरुवात झालेली असा. आणि अकडे वाघ अकडे डरकाळी पडतात वाजुग्रवा, एकदम पूर्ण डारा टूर. आणि हॅरीन पाठीमागे मॅप लावले ना. बघूया आता आपल्या रूम वगैरे काय मिळतात. ती 3:15 तर झाले आहेत. रेट वगैरे काय तो आता तिकडेच जाऊन कळत. शक्यतो आपल्या 1000-1200 पर्यंतच रूम बघूची असा, कारण काय 4-5 तासच आराम करूचो असा. नंतर परत आपल्या वारीक जाऊचा. लोणंद फाट्याच्या जवळ आपण इकडे इलो आणि रूम शोधतो. तर आपली मंडळी एकेका हॉटेलमध्ये जातात. तकडे गेल्यात लारा दादा, अकडे गेल्यात हॅरी. किती? 1700 म्हणता. 1700? 1300 म्हणता. काय नॉन एसी 1300? आपल्याक नॉन एसीच होया. नॉन एसीच होया. हो, 1200 दे होतो.
एसी त्यामध्ये श्रीकृष्ण गाडी त्याच्या लाभ जागा नव्हती रे. तो बघ तकडे वृंदावन पण हा, तो बघ वृंदावन पण हा तकडे. साताऱ्यामध्ये लोणंद तिथेच्या तिकडेच आपण रूम घेतली आहे. तर 1000 रुपयाक आपल्या की रूम पडली असा. तर बेड वगैरे मोठा असा. तर तिघे जण आपण आरामात झोपा शकतो. वाजलेत 3:30. चांगली आहे रूम. त्याच्यात साबण वगैरे दिले नाहीत. वॉशरूम वगैरे पण हा चांगला व्यवस्थित आहे. साबण वगैरे दिले नाहीत. तर सकाळी आपण इकडून चेकआउट टाईम 11चा. आपल्या ब्लँकेट वगैरे पण मिळालेत. उशी आणि ब्लँकेट. बेड तर असं एक नंबर. हॅरी मस्त आहे ना रूम. हो ओके थँक्यू. टॉवेल, अरे टॉवेल पण मिळालेत आपल्या. टॉवेलकडे ठेवूया. तर सामान आपण सगळं इकडे ठेवला. आरसो वगैरे असा, TV असा आणि बॅग आपण इकडे ठेवल्यात. ओके हा ते 20 लिहिलेलं आहे का ते गिझरचं बटन आहे. हां वायफायचा पासवर्ड आहे 7 एस कॅपिटल हो आता लागलं नाही झोपणारच. हो ह्याला वायफाय पण दिल्याने या भेंडी. गरम पाणी पण आहे. एक नंबर. अजून काय हवा? अजून काय हवं? झोपाचा. तर मित्रांनो आपण 8-8:30 वाजता निघालेलो शिरगाववरून आणि 3:30 वाजता पोहोचलो. जवळपास 7 तासात आपण साताऱ्यामध्ये गेलो. त्याच्यामध्ये जेवणासाठीचं हॉल्ट, त्याच्यानंतर बाकी काय मध्ये हॉल्ट आपलं काय मेजर नव्हतं. पण रस्त्यामुळे आपल्याला खूप उशीर झालो. हायवेन पण काम चालू असल्यामुळे आणि थोडं मध्ये रिपरे पाऊस असल्यामुळे पण आपण सावकाश येलो. आणि ह्याच्या पुढे अजून असा 1-1.25 तासावर लोणंद. तर आपण उद्या सकाळी म्हणजे आजच पहाटे लोणंदचा प्रवास करतो. तर या प्रवासात आपला खर्च किती येलो साधारण आपण CNG कोल्हापूरमध्ये फिलअप केला ते 600 रुपये. जेवणाचे एक 500 रुपये झाले ना आपले. 480 म्हणजे 500 रुपये जेवणाचे झाले. आणि इकडच्या रूमचे 1000 रुपये म्हणजे साधारण 2200 म्हणजे 2500 पकडा. तिघांका 2500 रुपये खर्च येईल. ठीक आहे चांगलं मस्त प्रवास झाला. खूप सुंदर. तर चला आता उद्याच्या व्हिडिओ तुमका वारीचा अनुभव घेऊ गावचो. तर ती व्हिडिओ देखील नक्की बघा. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा.